नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार परभणी जिल्ह्यात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत प्रत्येक मतदान केंद्रावरील गणना फॉर्म निर्धारित कालावधीमध्ये 100% भरून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सातत्याने आढावा घेण्यात येत आहे. या आढाव्यादरम्यान काही सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी अर्थात AERO तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी BLO यांच्या कार्यक्षेत्रातील SIR कामाची प्रगती अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शो कॉज अर्थात कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आलेल्या सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांमध्ये गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील BT बहिराम, संजय कुमार देशपांडे, शोएब खान, किरण सुरतवाड तसेच जिंतूर विधानसभा मतदारसंघातील BS नांदापुरीकर, उमेश ढाकणे, KB जाधव, श्रीमती शीतल कछवे, परभणी विधानसभा मतदारसंघातील DP कुपटेकर, तुकाराम कदम, गजानन जाधव, आवेश हाशमी तर पाथरी विधानसभा मतदारसंघातील शौकत मुबारक पठाण, गोविंद कोल्हे, रमेश धोपे, अजित सुरवसे यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमध्ये परभणी विधानसभा मतदारसंघातील कुंडलिक चोखोबा मुजमुले, GD कांबळे, सोमनाथ बोरामणे आणि NB सोनटक्के यांचा समावेश आहे. जिंतूर विधानसभा मतदारसंघातील अब्दुल गफार जब्बर शेख, नागिले शंकर अण्णाराव आणि HS खिरे आणि KP भुरके यांचा समावेश आहे. गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील श्रीरामे बालाजी तुकाराम, नागार्जुन लक्ष्मणराव कनसे आणि रामेश्वर सोपानराव भोसले तसेच समाधान बाबाराव गर्दे यांचा तर पाथरी विधानसभा मतदारसंघामध्ये NT वाघ, गौरव जाधव, पवार दत्ता केशव आणि नदीम अहमद रहीम खान यांचा समावेश आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना SIR कार्यक्रमास सर्वोच्च प्राधान्य देऊन प्रलंबित काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना या दिल्या आहेत. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गास जोडणाऱ्या जालना नांदेड द्रुतगती महामार्गासाठी सक्तीच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पाडण्यासाठी सेलू उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023च्या कलम 163 अन्वये 17 आणि 18 जुलै रोजी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. जालना नांदेड द्रुतगती महामार्गासाठी भूसंपादनाबाबत संबंधित खातेदारांना यापूर्वी नोटीस देऊन तसेच विविध पद्धतीने आवाहन करून काही ठिकाणी जमिनीचा ताबा मिळालेला नसल्यामुळे सक्तीच्या भूसंपादनाची कारवाई करण्यात येणार आहे. या प्रक्रियेदरम्यान संबंधित गटधारकाव्यतिरिक्त इतर व्यक्ती एकत्र येऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याची किंवा कामकाजात अडथळा आणण्याची शक्यता लक्षात घेऊन हे आदेश जारी करण्यात आले आहेत. या आदेशात सेलू तालुक्यात दिनांक 17 आणि 18 जुलै 2026 रोजी जवळा जिवाजी, चिकलठाणा बुद्रुक, चिकलठाणा खुर्द, रायपूर आणि वालूर या गावामध्ये सक्तीच्या भूसंपादनाच्या दिवशी संबंधित खातेदाराव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच संबंधित गावातील नागरिकाव्यतिरिक्त इतर गावातील नागरिकांनाही त्या दिवशी संबंधित गावाच्या हद्दीमध्ये प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. परभणी शहर महापालिकेच्या गलिच्छ वस्ती निर्मूलन आणि समाज कल्याण समितीची बैठक गुरुवारी सभापती राजेश रणखांबे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या सभापती दालनामध्ये घेण्यात आली. या बैठकीत समाज कल्याण विभागासाठी राखीव असलेल्या 5% निधीतून विविध विकास कामांबाबतच्या प्रस्तावावर सविस्तर चर्चा करण्यात आली. विविध प्रभागातील पायाभूत सुविधा, समाज मंदिराची देखभाल, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, रस्ते, नाली बांधकाम तसेच विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारणी यासह अनेक महत्त्वपूर्ण विषयावर यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी उपायुक्त प्रज्ञावंत कांबळे, नगर सचिव विकास रत्नबारके, मुख्य लेखा अधिकारी डॉक्टर प्रकाश दासे, सहाय्यक आयुक्त गजानन जाधव, लेखा अधिकारी अमोल सोळंके. या बैठकीस नगरसेवक आकाश लहाने, बबलू घागरमाळे, मिलिंद बामणीकर, नगरसेविका निर्मला वाघमारे यांनी सहभाग घेतला.
परभणी तालुक्यातील सेलू येथे झालेल्या ग्रामपंचायत विकास आराखडा विषयावरील सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी प्रशिक्षण कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी यांचा पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी काजळी रोहिणा येथील सरपंच अर्चना भारत इंदोरके, ग्रामपंचायत अधिकारी अभिजित पत्की, समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपक सासवडे, विस्तार अधिकारी दिलीप लगड, MD तोडकर, खवणे पिंपरी येथील सरपंच चव्हाण बापू यांच्यासह सरपंच अधिकारी उपस्थित होते। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विस्तार अधिकारी मधुकर उमरीकर यांनी केलं। परभणी जिल्ह्यातील यंदाच्या वर्षातील पहिलं नेत्रदान पार पडलं असून या नेत्रदानामुळे 2 अंध व्यक्तींना दृष्टी मिळणार आहे। परभणी येथील महेश अनंतराव कुलकर्णी यांचे 15 जुलै रोजी दुपारी 3च्या सुमारास जिल्हा रुग्णालय परभणी येथे निधन झालं। त्यांच्या कुटुंबियांनी नेत्र विभागाशी संपर्क साधत नेत्रदानाचा निर्णय कळवला। जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश लखमावर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सारिका बडे यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर गजानन कोंडावर तसेच मयूर जोशी आणि शिवराज देशमुख यांनी तातडीनं नेत्रदानाची प्रक्रिया पूर्ण केली। या कार्यात जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉक्टर अर्चना गोरे यांचं सहकार्य लाभलं। संकलित नेत्रबुबळं पुढील प्रत्यारोपणासाठी जालना येथील नेत्रपेढीकडे पाठवण्यात आले आहेत। या नेत्रदानामुळे 2 अंध व्यक्तींना दृष्टी मिळण्यास मदत होणार आहे। देशातील विविध स्पर्धा आणि प्रवेश परीक्षांमधील वाढत्या पेपर फुटीच्या घटनांविरोधात प्राण प्रतिष्ठानच्या वतीनं आज गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी परभणी जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन सादर करण्यात आलं। यावेळी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, विविध परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी उपस्थित होते। विविध परीक्षांच्या पेपर फुटीच्या घटनांमुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली असून लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि भवितव्याचं नुकसान होत आहे। वैद्यकीय प्रवेशासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या नीट परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणी सरकारकडून विद्यार्थी आणि नागरिकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचे देखील यावेळी स्पष्ट करण्यात आले। या विषयात तातडीने हस्तक्षेप करून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा, अन्यथा परभणी जिल्ह्यातील युवकांच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला। यावेळी सामाजिक कार्यकर्ते आशिष वाकोडे, अजय रसाळ, सुधीर साळवे, राजेश रणखांबे, मिलिंद खिल्लारे, ॲडव्होकेट यशोधरा गायकवाड, संदीप हिवाळे, उत्तम गायकवाड आदी पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।